आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। शरद पवार लवकरच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांची भेट घेणार। वायदे बाजारामधील 7 वस्तूंवरील बंदी हटवण्याची मागणी करणार। वायदे बाजारामध्ये भात, गहू, चणा, मोहरी, सोयाबीन, पामतेल आणि मूग या 7 वस्तूंवर अनिश्चित काळासाठी बंदी। अमरावती विमानतळाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन। उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार। अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बॅनर झळकले। शिंदे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री बॅनरवर उल्लेख। नाशिकमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा। मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे संबोधित करणार। ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिक शहरामध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन होणार। काँग्रेसची आज नागपूर शहरामध्ये सद्भावना रॅली। सद्भावना शांती मार्चचा मार्ग काँग्रेसनं बदलला। आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते ताजबागपर्यंत रॅलीचा मार्ग असणार। रमेश चैनिथला, कुणाल चौधरींसह इतरही नेते उपस्थित राहणार। काँग्रेसच्या सद्भावना शांती मार्चला अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा विरोध। पोलिसांनी काँग्रेसच्या रॅलीला परवानगी रद्द करावी। प्यारे खान यांचं नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र। तर शांततेसाठी आजचा सद्भावना शांती मार्च विरोध करणं चुकीचं। प्यारे खान यांच्या विरोधानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। रान मोकळं हवं म्हणून राजकीय द्वेषापोटी गांधी कुटुंबियांना लक्ष्य केलं जात आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। विधानसभेला विरोधात गेलेल्यांमध्ये पहिला नंबर पंडित पाटलांचा। पंडित पाटलांच्या भाजप प्रवेशावर शेकापच्या जयंत पाटलांची टीका। शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यात संपू शकत नाही, जयंत पाटलांकडून विश्वास व्यक्त।